12 जूनला दुपारी साधारणतः 1:40 अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमानाचा जो काही अपघात झाला, साधारणतः एकूण जर प्रवाशांची संख्या पाहिली तर 230 प्रवासी त्या विमानानं प्रवास करत होते आणि 12 क्रू मेंबर्स त्या विमानामध्ये होते. दिल्लीवरनं खरं तर ते विमान पहिलं पॅरिसवरनं दिल्लीला आलं, दिल्लीवरनं अहमदाबादला आलं आणि अहमदाबादवरनं लंडनला जाणार होतं. गॅटविकपर्यंत या विमानाचा प्रवास होता, परंतु टेकऑफ घेतल्यानंतर अगदी लगेचच जवळपास आपण जर पाहिलं तर केवळ 400 फुटाची उंची कव्हर करण्याच्या अगोदरच हे विमान कोसळलं आणि एक मोठी दुर्दैवी घटना घडली. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकूणच परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विमानतळाच्या पुढे, अहमदाबाद विमानतळाच्या पुढे एक 2 किलोमीटर अंतरावरती एका मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे विमान कोसळलं आणि त्यानंतर ती बातमी आमच्या मंत्रालयाला पोचली. ताबडतोब मंत्रालयातनं ॲक्शन सुरू झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर पुढच्या 3 तासाच्या आतच आमचे केंद्रीय मंत्री माननीय राममोहन नायडूजी असेल, मी असेल, आमचे सर्व म्हणजे आमच्या मंत्रालयाचे सेक्रेटरी असतील, AI चेअरमन असतील, DGCA असतील, आम्ही सगळेच त्या ठिकाणी पोचलो. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, खूप भयानक होती. आम्ही पोचायच्या अगोदरच गुजरात सरकारच्या सगळ्या रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोचलेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत कार्य सुरू होतं. त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या सुद्धा NDRF आणि त्याच्या सर्व इतर सगळ्या टीम्स या ठिकाणी पोचलेल्या होत्या आणि मदत कार्य वेगानं सुरू होतं. त्याच दिवशी रात्री देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई त्या ठिकाणी पोचले. त्यांनी या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली आणि नंतर एक आढावा बैठक केली आणि त्या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती घेतली आणि पुढे काय करावं याच्या सूचनाही दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर 24 तासाच्या आतमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी पोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची जागेवर जाऊन पाहणी केली. तेही सरकारी इस्पितळात गेले आणि सर्व जखमींना त्या ठिकाणी आधार देण्याचं, त्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याचंही त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी सुद्धा एक गुजरातचे मुख्यमंत्री आणि इतर सर्वच अधिकारी आम्ही सगळेच यांच्यासोबत एक बैठक घेऊन या स्थितीमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, पुढची दिशा काय असायला हवी याविषयी मार्गदर्शनही केलं. यानंतर मी म्हणाल तसं तातडीने सगळ्याच पातळीवरती मदत कार्य सुरू झालं. आपण जर पाहिलं तर जवळपास 600 पेक्षा अधिक अग्निशामक दलाचे त्या ठिकाणी जवान काम करत होते. 100 पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी कार्यरत होत्या. 250 ते 300च्या जवळपास लष्करी जवानाची तुकडी त्या ठिकाणी काम करत होती. NDRF बरोबरच SDRFचे सुद्धा पथक, रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस दलाची सगळीच मंडळी त्या ठिकाणी कामाला लागली होती. सोबत अनुभवी डॉक्टर, DNA तज्ज्ञ, समुपदेशक अशी सगळीच लोक एकत्रितपणे कामाला लागली आणि त्या ठिकाणी नंतर आपदग्रस्तांची जी काही कुटुंब आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. त्यांना एका ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी राहण्याची व्यवस्था केली. याच्यामध्ये भारताबरोबरच बाकी काही पोर्तुगाल असेल, UK असेल
अशा ठिकाणचे सुद्धा काही प्रवासी त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे त्या देशाचे सुद्धा सगळ्या जे काही व्यवस्था त्यांच्याशी संपर्क सुरू होता. यानंतर प्रथम काम होतं की या अपघातामध्ये जी लोक होती त्यांची ओळख पटवणं आणि त्यामुळे तातडीनं त्यांच्या DNA सॅम्पल घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली. जवळजवळ 220 पेक्षा अधिक जे काही बॉडी पार्ट्स होते अशा लोकांचे DNAचे नमुने ताबडतोब घेतले गेले आणि जे बॉडीज आहे त्याची ओळख पटल्यानंतर ते त्या लोकांना त्यांच्या नातेवाईकाला सुपूर्द करण्याचं काम सुरू झालं. या सगळ्या परिस्थितीमध्ये AIB असेल, DGC असेल, विकास असेल, या सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्यांचं काम सुरू झालं आणि केंद्र सरकारबरोबरच या सगळ्या गुजरात सरकारच्या सुद्धा सगळ्या ज्या काही एजन्सीज होत्या त्या सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या सहभागी झाले होते सगळी माणसं खूप कामाला त्या ठिकाणी लागली आणि या सगळ्यानंतर केवळ आपल्याला 48 तासाच्या आतमध्येच आपल्याला त्या ठिकाणी AIBच्या या पथकाला आपण ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्ड ज्याच्यामध्ये असतं की विमानाचे पूर्ण जी काही हालचाल ज्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, ॲक्टिव्हिटी झाल्या ज्या त्याच्यामध्ये रेकॉर्ड केल्या जातात, तो ब्लॅक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी शोधण्यामध्ये यश आलं. आता AIBच्या पूर्ण टीमचंही काम त्या ठिकाणी सुरू आहे. यानंतर DGCAच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं काम सुरू आहे. विकासची टीम सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब पोचली. विमानतळावरचा सर्व जो काही डाटा आहे तो त्या ठिकाणी ते गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. त्या ठिकाणी ग्राउंड हँडलिंग असेल, कार्गो असेल, प्रवासी जे काही सगळे या दरम्यान ज्यांनी प्रवास केला त्यांच्या हालचाली असतील, त्यानंतर त्या सगळ्या परिसरातल्या CCTV फुटेज सुद्धा या ठिकाणी कलेक्ट करण्यात आले आणि विमान अहमदाबादला पोचल्यापासून टेक ऑफ पर्यंत सुद्धा विमानतळावरच्या ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा CCTV फुटेजच्या माध्यमातून त्या सुद्धा एकत्रित केल्या गेल्या, त्या सुद्धा जमा केल्या गेलेल्या आहेत. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यानंतर सरकारच्या माध्यमातून एक उच्चस्तरीय चौकशी समिती सुद्धा नेमली गेली आहे आणि या समितीमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या सगळ्या भारत सरकारच्या मंत्रालयामध्ये वेगळ्या ठिकाणी सगळे वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये नियुक्ती केली गेली. आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर या समितीमध्ये केंद्रीय गृह सचिव जे आहेत या समितीचे त्यांना अध्यक्ष म्हणून ते काम पाहणार आहेत. त्यासोबतच आमच्या मंत्रालयाचे सुद्धा सचिव त्या समितीमध्ये असतील. गृह मंत्रालयाचे अपर सचिव किंवा या दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये असतील. गुजरातमध्ये ही घटना झाल्यामुळे गुजरात सरकारचे सुद्धा गृह विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये त्यांचा समावेश असेल. गुजरात सरकारच्या आपत्ती प्राधिकरणातले काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये काम करतील. अहमदाबादचे पोलीस कमिशनर त्याच्यामध्ये असतील. शिवाय DG विकास, DGCA अशा शिवाय स्पेशल स्पेशल डायरेक्टर IB अशा वेगवेगळ्या एकूण अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली आहे आणि 30 दिवसाच्या या ठिकाणी 3 महिन्याचा कालावधी या समितीनं वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी आता निश्चित केलं जाईल. सोमवारी त्याची पहिली बैठकही होती आहे.
त्यामुळे हा अपघात कसा झाला, त्याच्या मागची कारणं शोधणं, भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा अपघात न होणं यासाठीची काय प्रिकॉशन घेणं आहे, अशा वेगवेगळ्या स्तरावरती समिती आपलं काम करेल. अत्यंत दुर्दैवी हा सगळा घटनाक्रम आहे. खूप मोठ्या संख्येनं अपघातात लोक या ठिकाणी गेली आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या समेत निश्चितपणे आमच्या संवेदना आहेतच, पण त्यांना आधार देण्याचं काम, एकदा DNAच्या जे काय सॅम्पल्स घेतली त्याच्यानंतर त्याचे रिपोर्ट जे येत आहेत, जसे जसे रिपोर्ट्स येतील तशा तशा पद्धतीनं बॉडी त्यांच्या नातेवाईकांकडे दिली जाते. DGCA सुद्धा ताबडतोब एक ऑर्डर केली आहे आणि हे विमान जे होतं बोईंग ड्रीमलाईन आणि 787 या कॅटेगरीतलं, अशा प्रकारची जी विमानं भारतीय विमान सेवेमध्ये जी आज कार्यरत आहेत, अशी एकूण 34 विमानं आज या आपल्या हवाई क्षेत्रात देशाच्या हवाई याच्यात आज कार्यरत आहेत. त्या सगळ्यांची तपासणी करण्याची ऑर्डर DGCA केली आहे. त्याला सुरुवातही झाली. 8 विमानांची त्याच्यामध्ये तपासणी झाली. त्याच्यामध्ये अगदी क्लिअर रिपोर्ट आला आहे, चांगला रिपोर्ट आहे, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, पण ती सुद्धा काळजी घेतली जाते आहे. त्यामुळे केंद्र सरकार असेल, गुजरात सरकार असेल, या दोन्हींच्या माध्यमातून झालेल्या परिस्थितीच्या विषयावरती झालेला जो काही अपघात आहे त्याच्यावरती सुरुवातीला अगदी त्याच्यात मदत कार्य वेगानं सुरू झालं. रुग्णांना, अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचवण्याची जी काय होती ती वेळेत पोहोचवायची, जेवढी लवकर पोहोचव ती मदत झाली. चौकशी म्हणून तांत्रिक बाबतीत चौकशी असेल, बाकी विषयावरती आघाडीवरती त्या सगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या कमिट्या त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या एजन्सीज काम करत आहेत. AIB असेल, DGCA असेल, शिवाय एक उच्चस्तरीय समिती नेमली गेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार होऊ नये याची काळजी घेण्यासाठी, आणि हा का झाला, झालेला अपघात कसा झाला, त्याच्यामागे नेमकं काय तांत्रिक कारण आहे, त्याची काय अडचण आहे, सगळ्या बाजू तपासण्याचं काम आता होईल. आणि जसं जसं याच्यामध्ये काही अपडेट्स मिळत राहतील त्या आपल्या माध्यमातून निश्चितपणे जनतेसमोर मांडण्याचा किंवा जनतेला पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न राहील. झालेला जो काही मागच्या 2 दिवसाचा हा सगळा काय घडलं आणि याच्यावरती काय आपण करतोय हे आपल्याला या निमित्तानं आपल्या माध्यमातून जनतेला कळावा, म्हणून आजचा आपला हा संवाद होता. एअर इंडियाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले गेले आहेत, ते काय आहेत नेमकं? काय म्हणाले? एअर इंडियाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले नाही, आता मी तुम्हाला म्हणतो तसं आता हा तपासाचाच भाग सुरू आहे. त्यामुळे आता अधिक मला असं वाटतं की आपलं सुद्धा, आपल्याकडनं सुद्धा आमची हीच अपेक्षा राहील की आता आपणही ह्या सगळ्या चाललेल्या आहे सगळ्या याच्यामध्ये आपली मदत लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, चौकशी अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याच्यात अधिक काही बोलणं आता उचित होणार नाही. गेल्या 2 दिवसात अपघात घडल्यानंतर काय घडलं, नेमकी काय काय प्रक्रिया झाल्या, त्याच्यावरती काय काम झालं, हे मला असं वाटतं फक्त आपल्या समोर ठेवणं मला वाटतं खूप आवश्यक होतं. कंपनीला भारताच्या काही विमान कंपन्यांचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यात आलं होतं. भारत पाक तणावानंतर हे काढून घेण्यात आलं. त्याच्यामध्ये एअर इंडियाचा देखील समावेश होता. त्यामुळे तुर्की कंपनीकडनं काही याच्यामध्ये नाही, मी आत्ताही आपल्याला तेच सांगितलं की जोपर्यंत सगळ्या बाजूने याचा विचार केला जातोय, इतकी मोठ्या स्तरावरची समिती नेमली गेली आहे, देशाचे गृह विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष आहेत, सगळ्या पातळीवरती सगळे निकष तपासून सगळ्या शक्यता तपासून ही चौकशी समिती आपलं काम करेल. आणि जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात काही अधिक बोलणं योग्य होणार नाही. पण जे काही अपडेट्स येत राहतील ते निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचेल. आय विटनेस जो आहे, जे की जखमी होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट पण घेतली, विचारपूस पण केली, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती समितीला किंवा सरकारला मिळते का? नाही, एकच व्यक्ती त्याच्यातनं आत्ता जी काही आपल्या समोर आली, एकच व्यक्ती ती वाचलेली दिसतीये. त्यांच्यावरती उपचार झाला, शेवटी त्यालाही, त्या माणसालाही मानसिक धक्का आहे. त्याच्यातनंही त्याला सावरण्यासाठी पहिला वेळ तर दिला पाहिजे, आणि तो एक प्रवासी होता त्याच्यामध्ये. त्यामुळे मी म्हणालो तसं असंच आहे की प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातोय.
AIB आहे, DGC आहे, विकास आहे आणि त्याच्यावरती उच्च समिती आता ही काम करते. हे सगळ्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला ठोस काय झालं, नेमकं काय कारण झालं हे आपल्यासमोर. तिथे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं होतं, तिथली परिस्थिती काय, किती डॉक्टर जखमी झाले, त्यांच्यावर काय उपचार? मुलं ज्या कॉलेजवरती जिथं आम्ही पाहणी केली, सगळे आम्ही जाऊन बघितलं, तर त्या मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलवरती ते विमान कोसळलेलं दिसतं आहे तिथे. आणि त्यामुळे तिथेही बरेच हे झालेले आहेत, जखमी झालेले, त्यांच्यावरती उपचार चालू आहे. पण आज नेमका आपल्याला आकडा सांगता येणार नाही, का तर प्राथमिक जे काही तपास आहेत ते अजूनही सुरू आहेत. अजूनही DNAचे जे काही आपण सॅम्पल्स घेतले त्याचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. त्यामुळे ते एकदमच आल्यानंतर सांगितलं. हे कितपत खरं आहे की वैमानिकांना जे आहे ते प्रसंगावधान दाखवलं आणि मोकळं ग्राउंड बघून तिथे विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, हे कितपत खरं हे आता दिसताना तरी आपल्याला ते दिसतंय की टेकऑफ घेतल्यानंतर ते प्रॉपर टेकऑफ झालं नाही, विमान आहे तसं खाली आलं, जी अपेक्षित उंची गाठता नाही आली. पण दिसताना त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की विमान एका डाव्या बाजूला गेलं आणि मग खाली आलं. जिथं प्रत्यक्षात विमान कोसळलं तर आम्ही तिथे गेलो, त्याच्या आजूबाजूनी सगळं अहमदाबाद शहर इतकं मोठं शहर आहे, पण जे पडलं विमान ते एका मोकळ्या जागेवरती पडलेलं दिसतं. याचा अर्थ असा आहे की निश्चितपणे हे दिसतंय की त्याची दिशा बदलली गेलेली दिसतीये. म्हणजे नक्की वैमानिकांनी त्यावेळेला काहीतरी एक त्याची प्रसंगावधानता दिसतीये की मोकळी जागा जिथे जास्त दिसेल तिथे विमान. तसंही त्यांनी ATCला कॉल करून जी काही सूचना द्यावी लागते त्याबद्दल दिली की आम्ही आता संकटात आहोत आणि 100% आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. पण त्यानंतर वेळही मिळाला नाही. ATCमधनं सुद्धा त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, पण तेवढा वेळच मिळाला नाही. तेवढ्या काळात असं दिसतं की विमान डाव्या बाजूला जाते आणि खाली आलं. हे मला असं वाटतं की हे निश्चितपणे हे प्रथमदर्शनी तर आपल्याला वाटतं की नक्कीच याच्यामुळे जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणावर टळलेली आता तरी वाटते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.